गटात आज झालेल्या एका विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे। न्यायालयाने स्पष्ट शब्दात म्हटलं, आमचा निर्णय भविष्यासाठी मार्गदर्शक ठरेल। पण एका या वाक्यामागे नेमकं काय दडलं आहे? हा इशारा एकनाथ शिंदे गटासाठी आहे का? धनुष्यबाण पुन्हा उद्धव ठाकरेंकडे जाऊ शकतो का? आणि सर्वात मोठा प्रश्न, संपूर्ण शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेवर याचा परिणाम होऊ शकतो का? पुढच्या काही मिनिटात आपण कोर्टात नेमकं काय घडलं आणि त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो हे सविस्तर समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहत आहात मराठी मंडळी। महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या कायदेशीर लढाईवर आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली। ही केवळ शिवसेना नाव किंवा धनुष्यबाण चिन्हाची लढाई नाही, तर भविष्यात देशातील कोणत्याही राजकीय पक्षात फूट पडली तर काय नियम लागू होतील याचाही निर्णय ठरवणारी सुनावणी आहे। आज ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला। त्यांचा मुख्य मुद्दा असा होता की अपात्रतेची प्रक्रिया सुरू असताना निवडणूक आयोगाने केवळ संख्याबळाच्या आधारावर एकनाथ शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय घटनात्मकदृष्ट्या चुकीचा होता। त्याचबरोबर सिब्बल यांनी न्यायालयात सांगितलं की एखाद्या पक्षात फूट पडली म्हणजे फक्त आमदार किंवा खासदारांची संख्या मोजून तो पक्ष कोणाचा हे ठरू शकत नाही। पक्षाची मूळ संघटनात्मक रचना, पक्षाचं संविधान, पक्षाची अधिकृत यंत्रणा आणि मूळ राजकीय ओळख याचाही विचार होणं आवश्यक आहे। मात्र निवडणूक आयोगाने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त संख्याबळाला महत्त्व दिलं असा आरोप त्यांनी केला। यानंतर सिब्बल यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला। त्यांनी न्यायालयात सांगितलं की जेव्हा अपात्रतेची कारवाई प्रलंबित असते तेव्हा सत्तेत असलेल्या गटाकडे अधिक लोक आकर्षित होतात। त्यांनी यासाठी एक उदाहरणही दिलं। सत्तेत असलेला गट चुंबकासारखा असतो। सुरुवातीला संख्या 31 असते, नंतर ती 39 होते आणि पुढे 50 पेक्षाही जास्त होऊ शकते। पण केवळ सत्तेचा फायदा घेऊन वाढलेल्या संख्येच्या आधारावर पक्षावर दावा सांगता येत असेल तर पक्षांतरबंदी कायद्याचा अर्थ उरत नाही। या युक्तिवादादरम्यान सुप्रीम कोर्टाने एक अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण नोंदवलं। न्यायालयाने स्पष्ट शब्दात म्हटलं, आम्ही जो काही निर्णय देऊ तो भविष्यासाठी मार्गदर्शक ठरेल। हे वाक्य छोटं असलं तरी त्याचे परिणाम खूप मोठे असू शकतात। कारण जर सर्वोच्च न्यायालयाने भविष्यात असं ठरवलं की पक्षाचं नाव आणि चिन्ह देताना केवळ संख्याबळ हा निकष असू शकत नाही, तर निवडणूक आयोगालाही भविष्यात आपली पद्धत बदलायला लागू शकते। त्यामुळे हा खटला केवळ शिवसेनेपुरता मर्यादित राहिलेला नाही। मात्र आता सर्वात मोठा प्रश्न, याचा अर्थ शिंदे गट धोक्यात आलाय का? याचं उत्तर सध्या हो किंवा नाही अशा स्वरूपात देता येणार नाही। कारण न्यायालयाने आज कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही। आज फक्त दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकले गेले। त्यामुळे शिंदे गट अपात्र ठरत आहे किंवा धनुष्यबाण परत जाणार आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही। पण न्यायालयाने उपस्थित केलेले घटनात्मक प्रश्न अत्यंत गंभीर आहेत आणि अंतिम निकालात या प्रश्नांची उत्तरं दिली जाणार आहेत। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अपात्रतेचा। कपिल सिब्बल यांनी न्यायालयात दावा केला की विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेच्या याचिकांवर वेळेत निर्णय घेतला नाही। त्याच दरम्यान निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्षाबाबतचा निर्णय दिला। जर अपात्रतेचा निर्णय आधी झाला असता तर पुढील अनेक राजकीय घडामोडी वेगवेगळ्या पद्धतीने घडल्या असत्या असा त्यांचा युक्तिवाद होता। याच ठिकाणी हा संपूर्ण वाद 10व्या अनुसूचीची म्हणजेच पक्षांतर बंदी कायद्याशी जोडला जातो। आता सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल देताना या सर्व घटनात्मक प्रश्नांवर विचार करणार आहे। मात्र हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की आजच्या सुनावणीत न्यायालयाने शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरतील किंवा धनुष्यबाण परत दिला जाईल असा कोणताही निष्कर्ष व्यक्त केलेला नाही। अंतिम निर्णय येणे अद्याप बाकी आहे, म्हणूनच सध्या दोन शक्यता चर्चेत आहेत। जर न्यायालयाने निवडणूक आयोगाची भूमिका योग्य मानली तर शिंदे गटाला मिळालेली मान्यता कायम राहू शकते। पण जर न्यायालयाने आयोगाचा निर्णय प्रक्रियेवर आक्षेप घेतला आणि वेगळे घटनात्मक निकष लागू केले तर त्याचे परिणाम केवळ शिवसेनेवर नाही तर भविष्यातील सर्व पक्ष फोडी प्रकरणावर होऊ शकतात। म्हणजेच या एका निकालांमुळे देशात पक्षांतर बंदी कायद्याची नवी व्याख्या तयार होऊ शकते। त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणाची नजर सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निर्णयाकडे लागली आहे। धनुष्यबाणाचं भवितव्य काय होणार? शिवसेनाचं नाव कोणाकडे राहणार? आणि या संपूर्ण प्रकरणामुळे भविष्यात पक्षफोडीच्या राजकारणावर कायमचा लगाम बसणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालातून मिळणार आहे। तुमच्या मते सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने जाईल? निवडणूक आयोगाचा निर्णय कायम राहील की उद्धव ठाकरे गटाला दिलासा मिळेल?
तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा सखोल राजकीय विश्लेषणासाठी मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.